स्थूल सूक्ष्म कारणे माया महाकारणाच्या ठाया रिग करा. निवृत्ते ज्ञानदेव उभयतांचे बोल. आकाश बुबळी पाहासे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी बोबी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग त्यातला श्लोक क्रमांक 11 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरीमध्ये 104 क्रमांकाच्या होईना 8व्या अध्यायामध्ये केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहण प्रवक्षे. अर्थात आपलेच सर्व ग्रंथ हे गुरु शिष्याच्या संवादामध्ये आहेत महाराज. भागवत असो, दासबोध असो, श्रीमद भगवद्गीता असो, विवेक चूडामणी, बहुतांश ग्रंथामध्ये गुरु शिष्याचा संवाद आहे महाराज. वाद नाहीच, संवाद आहे. शिष्यानं आपली शंका विचारावं आणि गुरुनं त्याचं सर्वार्थानं निराकरण करावं. त्यावेळेस विचारलेला प्रश्न शिष्याने तो आज वाचकांना वाटतो तो प्रश्न त्या शिष्याचा नाही, तो माझाच प्रश्न आहे. इतकं शंका ज्या ज्या ठिकाणी घेण्याची संधी असते त्या त्या ठिकाणी शिष्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहे. गुरुचा उपदेश निमूटपणे ऐकून घेतलेला नाही आणि इतकं स्वच्छ वाट केलेली असताना सुद्धा आम्ही त्यातून आजही पुन्हा आमच्या शंका उपस्थित करतोच महाराज. म्हणे शुभमंगल सावधान म्हटलं आणि समर्थ बोल्यावर पळून गेले आणि मग त्या नवरीचं काय झालं हो बघा आमच्या शंका. समर्थ सावधान होऊन निघून गेले, तो आदर्श आम्ही घ्यायचा सोडून नाही त्या विषयाकडं आमच्या शंका जातात महाराज. जर त्यावेळेस त्या शिष्यांनी शंका उपस्थित केल्या नसत्या तर आज या ग्रंथाचं अस्तित्वच राहिलेलं नसतं महाराज. अर्थात गुरुही परिपूर्ण होते. तद्विद्वे प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानेन तत्त्वदर्शिनः. कुठलीही शंका असू द्या ते त्याचं निराकरण करण्याचं सामर्थ्य तितकं ज्ञान त्या गुरुच्या ठिकाणी राहत होतं महाराज. आणि शिष्यसुद्धा इतके नम्र असायचे की स्वत्वाचा त्यांना विसर पडायचा. कार्पण्य दोषो उपस्वभाव प्रच्छामी त्वाम धर्मसम्मूढ चेता. देवा मला काहीच समजत नाही, मी मूढ आहे, मूर्ख आहे, अज्ञानी आहे मी. या श्रेयसा निशितम ब्रूहि तन्मे. जे माझ्या हिताचं असेल तेच तू सांगशील मला खात्री आहे आणि तेच तू सांगावं. कुठल्या अधिकारानं तर शिष्यस्त्यहं शादिमां त्वां प्रपन्नम. मी तुझा शिष्य आहे आणि नुसता शिष्य नाही सर्वार्थानं शरण गेलो आहे. अर्जुन म्हणतो शादिमां त्वां प्रपन्नम. शिल्लकच राहिलो ना मी, स्वतः सर्व भावे तुझ्या ठिकाणी शरण आलेलो आहे. अशा भावानं जेव्हा शिष्य ज्ञानार्जना करता येतो त्यावेळेस गुरुला सुद्धा भरभरून द्यावं वाटतं महाराज. या श्लोकातही भगवंत अर्जुनाला अनभिज्ञ समजून सांगत आहेत. याला काहीच कळत नाही यातलं निर्विशेषवादातलं असं गुरु. कारण आणि कळत नसणारच महाराज अर्जुन महाराजांना. कारण भगवंताशिवाय त्याचा दुसरा विषयच नव्हता, त्याच्या पलीकडे तो जायलाच तयार नव्हता.
नामदेवरायांना जसं फक्त पंढरपूरच्या त्या मंदिरामध्येच विठ्ठल आहे आणि एवढ्याच मर्यादित आहे पांडुरंग असं माहीत होतं, तीर्थाटनाला गेले त्यावेळेस कच्चं मडकं म्हणून हिनवलं. मग गुरुची प्राप्ती झाल्यानंतर, गुरुकडून उपदेश झाल्यानंतर, सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव हंतेचा, तोची संत साधू ओळखावा निका, येर ते ऐका मायाबद्ध. बाकी सगळे मायाबद्ध आहे. कणाकणामध्ये ज्याला भगवंताचं ज्ञान झालं, भगवंताचं अस्तित्व जाणवलं, तो संत आहे आणि तोच भगवंत आहे. तुका म्हणे सांगू किती, तेची भगवंताची मूर्ती. याच्याशिवाय, याच्यापेक्षा भगवंत वेगळा नाही. हे नामदेवरायाला गुरुचा उपदेश झाल्यानंतर कळालं महाराज. तितक्या शरण भावेनं अर्जुन सुद्धा भगवंताच्या ठिकाणी शरण आलेला आहे. मला सांगा देवा, मी कसा आहे? कार्पण्य दोषो उपस्वभावा, अज्ञानी आहे मी, कोरा आहे. आणि कोरा असलं तरच गुरु त्याच्यात लिहित असतात महाराज. पाटी कोरी असावी लागते हो. आधीच सगळं गिचमिड असेल पाटीमध्ये, तर काय तो गुरुजी त्या ठिकाणी उपदेश करणार आणि अक्षर वडन सांगणार आहे महाराज. अर्थात वैदिक संस्कृतीमध्ये विद्यार्थ्याला बालपणापासूनच ओंकाराचे उच्चारण शिकवलं जायचं. ब्रह्मचर्याचं पालन त्याला गुरुग्रही शिकवलं जायचं, त्याचं महत्त्व त्याला सांगितलं जायचं आणि त्या ब्रह्मचारी व्रतामध्ये तो विद्यार्थीसुद्धा विद्यार्जन करत होता महाराज. आणि शिष्यानं गुरुसोबतच राहायचं होतं, मायाजाळामध्ये यायचं नव्हतं. सुटली शाळा, 2 पिरियड झाले ना, आले घरात आणि केली मॅगीन बसले खात, असं नव्हतं महाराज. ब्रह्माचं ज्ञान प्राप्त करण्यास शिकवलं जात होतं गुरुच्या अशा गुरुकुळामध्ये. गुरुकुल असायचे त्यावेळेस. असो, सगुण आणि निर्गुण अर्थात निर्विशेषवादी आणि साकार हे ब्रह्माचे 2 रूपाचं ज्ञान भगवंताने अर्जुनाला या ठिकाणी सांगितलं. यावर भाष्य करताना माऊली 104 क्रमांकाचे ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये म्हणतात, आणि विषयांचे विष उलंडोनी जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देवोनी, आहाती देहाची बैसोनी झाडातळी. अर्थात अर्जुना, ज्यांनी विषयाचं विष उलंडून टाकलं आहे, इच्छा टाकून दिलेली आहे, अनासक्त जे झालेले आहेत, सर्वेंद्रियानं प्रायश्चित्त देऊन शुद्ध करून घेतलेलं आहे, आणि जे देहरूपी झाडाच्या तळी उदास वृत्तीनं बसलेले आहेत, इतर विषयांमध्ये त्यांना अजिबात रस शिल्लक राहिलेला नाही, त्यांना जीवन कळालं. नाशिवंत देह आहे, या देहाचे चोचले पुरवण्यात, या देहरूपी यज्ञ हा इंद्रियांचे चोचले पुरवून भरकटत भ्रमिष्ट होण्यामध्ये आयुष्य घालण्याकरता दिलेलं नाही, तर ते भगवंताच्या नामस्मरणाकरता दिलेलं आहे, भगवंताचं गुण गाण्याकरता दिलेलं आहे, भगवंताचं रूप पाहण्याकरता दिलेलं आहे, भगवंताचे कार्य करण्याकरता हा देह दिलेला आहे. स्वतःपुरतं जगलं ते जगलं झालं. यापुढे जे जगणार, अर्थात पारमार्थिक जाग ज्या क्षणी येईल त्या क्षणापासून सर्वार्थानं परमार्थाच्या ठिकाणी माणसानं आपलं आयुष्य वाहून टाकायला पाहिजे महाराज. स्वार्थ तुमचा शिल्लकच असता कामा नये. कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचनम. आपण करता आहोत आणि हे कर्म केल्यानंतर मला फळप्राप्ती व्हायला पाहिजे या आशेनं केलेलं कर्म हे कर्मच राहतं महाराज. आणि मग त्याचं कर्मफळ निर्माण होतं, तेच संचितात साठवलं जातं आणि पुन्हा कर्मे जे उरावे तेही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया देह आहे का. या देहाची निर्मिती पुन्हा भोगण्याकरता हो, म्हणून ते कर्म फळच निर्माण होऊ नये असं जर वाटत असेल तर कर्त्याच्या भूमिकेतून आम्ही बाजूला यायला पाहिजे.
आम्ही कुणीच नाही, करणे का न करणे आगवे तोची जाणे. एखादी गोष्ट सिद्धीला न्यायची का नाही हा रिझल्ट त्याच्याजवळच असतो, तो जीवाच्या हातात दिलेलाच नाही महाराज. करणे का न करणे आगवे तोची जाणे, विश्व चढतसे जेणे परमात्मेने. या संपूर्ण विश्व त्याच्या सत्तेनं चालतं महाराज. त्याच्या सत्तेशिवाय इथं काही पान सुद्धा हलत नाही झाडाचं. अशा ज्ञानांना या संपूर्ण ज्ञानाची प्राप्ती झालेली असते आणि त्यामुळं जीवन कळाल्यामुळं ते मोक्षाच्या अधिकारी होऊन बसतात. मोक्षच त्यांची वाट पाहत असतो महाराज. ते या परी विरक्त जयाची निरंतर वाट पाहत, निष्कामाशी अभिप्रेत सर्वदा जे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पंढरीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.